सनईच्या सुरांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलं होतं. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने नटलेला मंडप, नातेवाईकांची लगबग आणि आनंदी वातावरण. मंडपाच्या एका बाजूला उभी होती सई, वय अवघं 19. चेहऱ्यावर निरागस हास्य, डोळ्यांत असंख्य स्वप्न. तिला पुढे शिक्षण घेऊन स्वतःचं करिअर घडवायचं होतं, पण घरच्यांच्या आग्रहामुळे ती आज विवाह बंधनात अडकत होती. दुसऱ्या बाजूला उभा होता आदित्य कुलकर्णी, यशस्वी इंजिनियर, देखणा आणि शांत स्वभावाचा. मात्र त्याच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद दिसत नव्हता. तो कुठल्या तरी विचारात हरवलेला वाटत होता. मंगलाष्टका संपले. दोघांनी एकमेकांना हार घातला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण त्या क्षणी सईच्या लक्षात आलं, आदित्यच्या चेहऱ्यावर हसूच नव्हतं. लग्नाचे सर्व विधी पार पडले. फोटो काढले गेले. पाहुण्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तरीही आदित्य फक्त औपचारिकपणे वागत होता. सईने 2-3 वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याची उत्तरं फक्त "हां, ठीक आहे, बरं" इतकीच होती. पाठवणीची वेळ आली. आईच्या गळ्यात पडून सई रडत होती. वडिलांच्या डोळ्यातही अश्रू होते. मोठा भाऊ तिची समजूत काढत होता. "आता तुझं नवीन घर आहे ग." सईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माहेरच्यांकडे शेवटचं पाहिलं. तिच्या मनात भीती आणि उत्सुकतेचा दोन्ही होत्या. काही तासांनंतर गाडी पुण्यातील कुलकर्णी कुटुंबाच्या बंगल्यासमोर थांबली. मोठा प्रशस्त बंगला, सुंदर बाग, आधुनिक सजावट, सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं तिला. सासूबाईंनी औक्षण करून तिचं स्वागत केलं. गृहप्रवेश झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, पण आदित्य मात्र पुन्हा शांत होता. घरातील लोकांनी नवविवाहितांसाठी काही खेळ ठेवले होते. सई उत्साहाने बसली, पण आदित्य म्हणाला, "माफ करा, मला थोडं काम आहे" आणि तो वरच्या मजल्यावर निघून गेला. क्षणभर सगळे अवाक झाले. सईच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं. रात्री उशिरा सई आपल्या खोलीत बसली होती. लग्नाचा पोशाख अजून अंगावर होता. हातातल्या हिरव्या बांगड्या हलक्या आवाजात खणखणत होत्या. ती आदित्यची वाट पाहत होती. 1 तास, 2 तास, 3 तास, पण तो आला नाही. शेवटी थकून ती झोपून गेली. मध्यरात्री अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सई दचकून जागी झाली. आदित्य खोलीत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग म्हणाला, "सई, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." सईच्या हृदयाची धडधड वाढली. तिने हळूच विचारलं, "काय झालं?" आदित्यने खोल श्वास घेतला आणि पुढच्याच क्षणी त्याने असं काही सांगितलं ज्यामुळे सईच्या पायाखालची जमीनच सरकली.